गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अकलूज पोलिसांनी अटक केली आहे। गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अकलूज पोलिसांनी मोठ्या चतुराईने पकडले असून सदरचे पिस्तूल वापरण्यासाठी आणले होते की विक्रीसाठी याचा तपास पोलीस घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिली। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अनिकेत महादेव पडसळकर राहणार खंडाळी तालुका माळशिरस हा व्यक्ती स्वतःजवळ अवैधरित्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे पोलिसांना समजले। सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ कारवाई केली। दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3:25 मौजे मांडवे तालुका माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले। तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले। या प्रकरणात नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे। यांच्याकडून आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बाबा असा XYZ व्यक्ती अनिकेत पडसळकर म्हणून जो खंडाळीचा आहे त्याच्याकडं गावठी कट्टा आहे। 2-3 दिवस आम्ही ते व्हेरीफाय करत होतो आणि काल रात्री त्याला मांडवे गावामध्ये पकडल्यानंतर त्याला चेक केला असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला। त्या अनुषंगाने त्याच्यावर शस्त्र अधिनियमानुसार नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, त्याला अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील ASI श्रीकांत निकम, पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष मेहनत घेतली।